काल पोलीस ठाणे ओडकेश्वर येथे मेडिकल हॉस्पिटल येथून एक मर्ग सूचना प्राप्त झालेली होती का एक 27 वर्षीय महिला ही घराच्या वरच्या माळ्यावरून पडली आणि ती उपचाराला आणली असता तिला ब्रॉड डेथ घोषित केलेलं आहे अशी एक सूचना प्राप्त झालेली होती। त्या सूचनेवरून आम्हाला एक संशय आलेला होता का 27 वर्षाची महिला तिथून पडून मरण पावली कशी, या संदर्भात आम्ही मेडिकल ऑफिसरला जाऊन भेटलो होतो, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि घटनास्थळावर जाऊन पाहणी केली। तो जो पती होता त्यांनी स्वतःच महिलेला उपचाराकरिता नेलेलं होतं। त्यांनी सांगितलेली माहिती आणि घटनास्थळावर दिसलेली माहिती याच्यामध्ये तफावत दिसत होती मोठ्या प्रमाणात। त्यामुळं आम्हाला असं वाटलं का परिस्थिती तिची पाहून घटनास्थळावरची का पतीनंच तिला मारलेलं आहे आणि परत त्याला उपचाराकरिता नेऊन दाखल केलं, तर उपचाराकरिता नेलं तेव्हाच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं आहे। आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे, त्यामध्ये पतीला गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि पतीला आता माननीय न्यायालयात हजर करून पुढची कारवाई आम्ही करणार। नेमका कारण काय होतं, कशा प्रकारे मारलेला आहे, काय वाद झालेला होता पती पत्नीमध्ये, याबाबत आम्ही अधिक विस्तृत तपास करीत आहोत। बरोबर आहे, 24 तारखेला आपल्या इथं सदर महिला मिसिंगबाबतची तक्रार त्याच्या पतीनेच दाखल केलेली होती आणि ती लगेच 27 तारखेला ती महिला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर आलेली होती आणि त्यावर जेव्हा आम्ही तिचे स्टेटमेंट घेतलेलं होतं त्यावेळी तिनं सांगितलेलं होतं का आमचा घरगुती वाद झालेला होता, मी रागाच्या या भरामध्ये मी निघून गेलेली होती घरून आणि परत आलेली होती आणि ती परत आईकडे गेल्यानंतर मग ती आपल्या पतीसोबतच राहत होती। ही ऑक्टोबर महिन्यातली घटना होती, ती लगेच 2 दिवसानंतर परत आलेली होती। मृतकेचं नाव राखी सुरेश पाटील आहे, वय अंदाजे 27 वर्षाचे आहे, तिला 2 मुली आहे आणि जो आरोपी आहे तो सूरज रमेश पाटील म्हणून आहे, त्याचं वय अंदाजे 35 वर्षाचं आहे। आता निश्चित सांगता येणार नाही, अजून PM होणे सुरू आहे आणि PM झाल्यानंतर PM नोट्समध्ये जे काही माहिती मिळेल आणि पुढचं जे काही इंट्रोगेट होईल आणि तपास होईल त्याच्यावरून आपल्याला निश्चित कारण समजेल का कशा प्रकारे मारलेला, परंतु डोक्याला मार लागलेला होता आणि डोक्यातून रक्त मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता।